नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या घरात नुकतीच मुलगी जन्माला आली आहे का? तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी अर्ज केला आहे का? किंवा तुमचा अर्ज मंजूर झाला असूनही पहिल्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहात का? तर आजची ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण राज्य शासनाने लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी मुलींच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी महत्त्वाची कार्यवाही सुरू केलेली आहे। अनेक पालकांच्या मनात एकच प्रश्न आहे, पहिला हप्ता कधी मिळणार, कोणाच्या खात्यात रक्कम जमा होणार आणि शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे का? याच सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी लेक लाडकी योजना राबवण्यात येत आहे। या योजनेचा लाभ हा 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या पात्र मुलींना दिला जातो। या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। मुलीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर शासनाकडून आर्थिक मदत ही दिली जाते आणि या सर्व हप्त्यांची एकूण रक्कम मिळून 1,01,000 रुपये इतका लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, या योजनेतील सर्वात पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर दिला जातो। मुलीचा जन्म झाल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपयांची रक्कम ही जमा केली जाते। याच पहिल्या हप्त्याबाबत आता एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून यासाठी आवश्यक निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी देखील योजना सुरू झाल्यापासून अनेक टप्प्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 5,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या कालावधीत मंजूर झालेल्या अर्जांनुसार लाभार्थींना टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात आलेला आहे। आता पुन्हा एकदा नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला असून त्यांची रक्कम जमा करण्याची कार्यवाही ही सुरू होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 25 जून 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। मित्रांनो, अनेक पालकांच्या मनात दुसऱ्या हप्त्याबाबत देखील प्रश्न निर्माण होतात, मात्र या योजनेनुसार दुसरा हप्ता हा मुलगी पहिली इयत्तेमध्ये गेल्यानंतर दिला जातो। सध्या योजना सुरू झाल्यापासून पात्र झालेल्या मुली अजून त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीतच, त्यामुळे सध्या पहिल्या हप्त्याचेच वितरण हे सुरू आहे। म्हणून ज्यांनी अलीकडेच अर्ज केला आहे किंवा ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे अशा लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती आणि अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, लेक लाडकी योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवण्यात येणारी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि आता नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी पहिल्या हप्त्याचे वितरण हे सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे। तर मित्रांनो, तुमच्या घरातील मुलीसाठी या योजनेचा अर्ज केला आहे का? तुमच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम ही जमा झाली आहे का? तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच शासकीय योजना, महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।